जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी परिसरात अवैध वाळू उत्खनन जोमात सुरू असल्याच्या बातम्या MCN न्यूज मराठीने सतत प्रसारित करून कुंभकर्ण अवस्थेत असलेल्या महसूल प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। मागील काही काळात तहसीलदार यांच्या उपस्थितीत 1-2 कारवाई करण्यात आल्या होत्या, परंतु यामधील आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरले आणि या आरोपीचा आजपर्यंत पोलीस शोध घेऊ शकले नाही। अखेर तहसीलदार पवन पाटील यांनी वाळू माफिया विरोधात धडक मोहीम राबवत आज दिनांक 5 जानेवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने गोळेगाव परिसरातील पूर्णा नदीपात्रात धडक मोहिमेला सुरुवात केली। या धडक मोहिमेत वाळू माफियांची क्रेशर मशीन, केणीसह 2 ट्रॅक्टर आणि 1 केणी मशीन आणि इतर साहित्य असा जवळपास अंदाजे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू माफियात दहशत पसरली आहे। तहसीलदार यांची धडक कारवाई ही सकाळी 10 वाजतापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरूच होती। तहसीलदार यांच्या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। नव्याने आलेले तहसीलदार आता वाळू माफियांकरिता कर्दनकाळ तर ठरणार नाहीत ना, अशी चर्चा परिसरात होत आहे। सदर कारवाईमध्ये तहसीलदार पवन पाटील यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक बुलढाणा, मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे यांच्यासह इतर मंडळ अधिकारी आणि तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांचा समावेश होता। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।